वेलकम आहे मित्रांनो अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. सो मी आणि माझे फ्रेंड्स चाललोय आज हिरानंदिनी पवई येथे. तर इथे जाण्याचं कारण हेच आहे की आम्ही दुर्गापूजाचा पंडाल बघणार आहोत आणि तिकडे एक एक्झिबिशन पण आहे तेही बघणार आहोत. सो चला आपण भेटू डायरेक्ट पवईमध्ये. सो तुम्ही बघू शकता की इकडे राज, रोहित आणि सूरज आलेले आहेत. सो आम्ही आता चाललोय पंडाल बघण्यासाठी दुर्गापूजेचा. सो रोहित, तू एक्सायटेड आहे? मग काही एनी विशेष? हां, म्हणजे तू कशासाठी एक्सायटेड आहे? दुर्गापूजा बघण्यासाठी आणि तिकडे जे आता डेकोरेशन केलं असेल ते बघायचं. कारण दरवर्षी तिकडे खूप मस्त डेकोरेशन असतं, तर यावर्षी काय वेगळं ते बघायचं. सूरज, आर यू एक्सायटेड? हां, खूप एक्साइटमेंट आहे. बघूया, तुझ्या गरबा चालू असेल तर थोडा गरबा खेळूया आणि लवकरात लवकर घरी जाऊया. राज, बघूया कसं आहे तिकडचं वातावरण. चांगलं असेल तर खेळूया गरबा. आणि तुम्ही बघू शकता की अजून एक मेंबर जॉईन झालेला आहे आमच्या इकडे, ऋषी. एकदम गुचीचा टी शर्ट घालून आलेला आहे, ब्रँडेड. सो ऋषी, तू एक्सायटेड आहे की नाही? मी 2 वर्षापूर्वी आलो होतो इकडे, मध्ये नव्हतो आलो. लास्ट इयर तर मी नव्हतो आलो. ओके. सो आम्ही आता पोचलेलो आहे दुर्गापूजेच्या पंडालच्या इकडे. इथे जवळच ते पंडाल आहे आणि तुम्ही बघू शकता की किती सुंदर अशी लाइटिंगची सजावट केलेली आहे इकडे. सो चला पटकन जाऊन आपण दर्शन घेऊया. तुम्ही बघू शकता की इकडेच तिकडे आतमध्ये जाण्याचा मार्ग आहे.
सो ऋषी, कसं वाटलं दुर्गा पूजेच्या पंडालला येऊन? मस्त वाटतंय, खूपच मोठं मंडप बांधलं यांनी आणि एअर कंडिशन आहे. गर्दी पण आहे, पण खूप सोफिस्टिकेटेड क्राऊड आहे. मूर्ती पण खूप सुंदर आहे. सो एकदम वेल मॅनेज वाटलं मला तरी. राईट. आणि इथे खायला पण आहे. आता आपण जाऊया तिकडे. येस, हे बघा इकडे तुम्ही बघू शकता की इकडे खायला पण आहे. दुर्गा पूजा असल्यामुळे मोची बिच्ची पण आहे, पण आपण नवरात्रीत खात नसल्यामुळे आपण फक्त बघूया आणि काहीतरी व्हेज खाऊया. येस. सो सूरज, तुला कसं वाटलं दुर्गा पूजाच्या इकडे? तर तुम्ही बघू शकता की इकडे एक एक्झिबिशन चालू आहे. तर आम्ही आत्ताच दर्शन घेऊन झालेलं आहे देवीचं. अँड आम्ही आता चाललोय थोडासा स्नॅक्स करण्यासाठी. तुम्ही बघू शकता ऋषी, रोहित आता आमची थोडी प्लॅनिंग चालू आहे नेक्स्ट
आपल्या ट्रिप सुरू जायची डिसेंबरमध्ये. तर ते आता येणाऱ्या ब्लॉगमध्ये समजेल की आम्ही आता डिसेंबरमध्ये कुठे जाणार आहे. आउट ऑफ महाराष्ट्रात जाणार. खूप भारी. सो आत्ताच दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आम्ही आलेलो आहोत थोडंसं काहीतरी ट्राय करायला. तर तुम्ही बघू शकता की आम्ही केसरी स्नॅक्सला आलेलो आहोत. सो ऋषी, रोहित, काय तुम्हाला कसं वाटलं दर्शन घेऊन? मस्त वाटलं, एकदम चांगलं दर्शन झालं. काही गर्दी वगैरे नव्हती, प्रॉपर भेटत. तर तुम्हाला ते व्लॉगमध्ये समजेल की आमचं दर्शन एकदम कसं झालं. दर्शन एकदम मस्त झालं. आता आम्ही केतरीला आलो आहे. सिद्धू आणि मी आधी पण यायचो. आता असं वाटतंय की ह्यांनी रिनोव्हेट केलं आहे. येस. चांगलं वाटत आहे. रिनोव्हेट केल्यानंतर आम्ही आलो नव्हतो कधी. रिनोव्हेट केल्यानंतर फर्स्ट टाईमच आलो आहे. सो राज आणि सूरज, तुम्हाला कसं वाटलं? दर्शन घेऊन चांगलं मन प्रसन्न झालं. दर्शन ते घेतलं, तिथे भारी भारी डेकोरेशन दाखवलं आणि शिवाजी महाराजची मूर्ती खूप चांगली होती. ते वर्गांनी दाखवलं, खूप मोठं होतं. आपण बघूया आता. ओके. तर हा आलेला आहे चीज वडापाव. सो ऋषी, तर भरपूर टाकलाय. तुझ्या कॅलरीज खूप वाढणार आहेत आज. सकाळी पण मी बर्गर खाल्ला, चीज टाकून. आता हे चीज ओके.